एक गाईचा खर्च किती आणि उत्पन्न किती? अचूक हिशोब 2024 नुसार एका गाईच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळतं, तिला खर्च किती लागतो, तो वजा करून किती निव्वळ उत्पन्न राहतं, दर महिन्याला एका गायीमधून किती पैसे मिळू शकतात, घेतलेली गायीसाठी जे काही पैसे लागले आहेत ते किती दिवसात वसूल होतात, गाईचा चाऱ्याचा खर्च किती येतो, पशुखाद्याचा खर्च किती, पशुखाद्य किती द्यायला पाहिजे, सुका चारा हिरवा चारा किती द्यायला पाहिजे, त्याला किती खर्च येतो, अशा डिटेल गोष्टी तुम्हाला या हिशोबाच्या व्हिडिओमधून समजणार आहे। व्हिडिओमध्ये दूध व्यवसाय करताना जर तुम्ही गाय पाळायचा हिशोब करत असाल, गायी मागे किती पैसे शिल्लक राहतात याचा जर तुम्ही अभ्यास करायचा असेल किंवा हे तुम्हाला काढायचं असेल तर हा व्हिडिओ अतिशय अचूक माहितीने भरलेला आहे। आम्ही 2024च्या आकडेवारीनुसार सर्व विकतचं नियोजन करून म्हणजे पशुखाद्य हिरवा सुका चारा सगळं विकतचं असताना गाय परवडते का, दररोज किती पैसे शिल्लक राहतात, वर्षाकाठी किती शिल्लक राहतात असा डिटेल हिशोब याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। दूध धंदा करायचा म्हटलं तर भरपूर लोक गायी त्या ठिकाणी प्रेफर करतात। गायींच्या माध्यमातून दूध धंदा करणं हे आज भीतीला लोकप्रिय झालेलं आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये एका गायी मागं किती खर्च तुम्हाला येतो, तिच्यामधनं मागणं किती उत्पन्न निघतं, दर महिन्याला किती पैसे त्याच्यामधनं मिळतात, नफा किती मिळतो, चाऱ्याचं प्रमाण कसं असावं, चाऱ्याचा खर्च किती हो, असं डिटेल माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। खर्चाच्या बाबतीत गायीच्या संदर्भातले सगळे डाऊट तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। म्हशीचा देखील म्हशीच्या हिशोबाचा देखील व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम्ही टाकलेला आहे। नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करून एका म्हशीसाठी किती खर्च येतो हे देखील तुम्ही चेक करू शकता आणि गायीच्या म्हशीमध्ये काय परवडतं हे देखील तुम्ही माहिती करून घेऊ शकता। आता आपल्या उदाहरणामध्ये एक आपण होलिस्टियन फ्रिजन HF गाय उदाहरणात घेतलेली आहे, जिची किंमत 70,000 रुपये असं गृहीत धरलं आहे आणि जी 20 लिटर दूध देते असं गृहीत धरलेलं आहे। आता गाय देते 20 लिटर दूध, रेट आपण पकडला 25 रुपये, तर आपल्याला पहिल्या दिवशी गाय आणल्यानंतर 20 गुणिले 25 तर आपल्याला 500 रुपये तात्काळ पहिल्या दिवसापासून सुरुवात होतील मिळण्यासाठी। मग आता हे तेवढं दूध द्यायचं म्हणजे तिला खाद्य चारा पाणी द्यावं लागेल, तर एका नियमानुसार 20 लिटरसाठी तब्बल 7 किलो तिला पशुखाद्य द्यावं लागेल। 30 रुपये रेट जर पकडला पशुखाद्याचा तर 7 गुणिले 30 जर केलं तर 210 रुपये पशुखाद्याचा खर्च। चाऱ्यामध्ये हिरवा चारा 25 किलो, त्याला 2 रुपये किलोचा रेट लावला तर 50 रुपये हिरवा चारा, सुका चारा 6 रुपये, ज्यालाही 2 रुपयाचा रेट लावला तर 12 रुपये सुक्या चाऱ्याचे, मिनरल मिक्सचर 10 रुपये, तर असे जवळपास 72 रुपये प्लस 210 पशुखाद्याचे, असे 282 रुपये तुम्हाला जवळपास खाद्य चारा सुका चारा मिनरल मिक्सचरसाठी लागतील। 500 रुपये दुधाचे मिळाले, चाऱ्यासाठी 282 लागले, 500 मायनस 282 केले तर 218 रुपये तुमचे दररोज निव्वळ नफ्यातले शिल्लक राहतील। आता जवळपास तुम्हाला महिन्याला जर आपण एक काढलं तर जवळपास 218 गुणिले 30 केलं तर 6,540 रुपये तुम्हाला महिना एका गायीच्या माध्यमातून जी 20 लिटर दूध देते तिच्या माध्यमातून चालू होतो। आता दुधाचा भाव 25 रुपये आपण धरला आहे, तो जास्त असेल तर तुम्ही त्याला जास्तीने गुणू शकता, हिशोब तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, पण जी टप्पेवारी किंवा जी पद्धत आम्ही सांगतोय ती लक्षपूर्वक पाहत राहा, तुमचं गणित कधीच चुकणार नाही। आता ही जी काय गाय आहे तर ही 20 लिटर दूध देते, तर ही वर्षभर 20 लिटर दूध देणार नाही, तर गायीचे दूध देण्याचे 3 टप्पे असतात। पहिला टप्पा 4 महिन्याचा, ज्यामध्ये सर्वाधिक दूध म्हणजे 20 लिटर दूध देणार आहे, त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये तिचं दूध कमी होणार आहे, नंतर शेवटच्या 2 महिन्यामध्ये दूध अतिशय कमी होणार आहे। तर पहिला टप्पा 4 महिन्याचा आहे, तर मग 4 महिन्यात आपल्याला एका महिन्याला मिळतात 6,540, तर पहिल्या 4 महिन्यासाठी 6,540 गुणिले 4 जर केलं तर आपल्याला पहिल्या 4 महिन्यात 26,160 रुपये निव्वळ नफा शिल्लक राहील। पुढचा टप्पा आहे 3 महिन्याचा, ज्याच्यामध्ये दूध घटून होईल 16 लिटर, 16 लिटर गुणिले 25 जर केलं तर आपल्याला मिळतील 400 रुपये दुधाचे। आता 16 दूध कमी झालं म्हणजे पशुखाद्य कमी झालं, ते असेल 5 किलो, 5 किलो गुणिले 30 तर पशुखाद्याचे 150 रुपये, सुका चारा त्याचबरोबर कोरडा चारा, ओला चारा 60 रुपये आणि वासरं, आता इथून पुढे वासरं मोठं झालं तर वासरासाठी आपण 30 रुपये जर खाद्याचे पकडले, पशुखाद्य 150, हिरवा सुका चारा 60 आणि वासरासाठी 30, तर असं टोटल 240 रुपये आपल्याला त्या ठिकाणी खाण्यासाठी खर्च चालू होणार आहे। 400 रुपये दुधाचे मायनस 240 तर आपल्याला मिळतील 160 रुपये प्रति दिवस दुसऱ्या टप्प्यामध्ये, ज्यामध्ये मग आता आपण जर त्या 3 महिन्यामध्ये किती पैसे निव्वळ शिल्लक राहतील तर 160 गुणिले 30 गुणिले 3 महिने तर 14,400 रुपये आपले दुसरा टप्पा जो 3 महिन्याचा असतो त्याच्यात शिल्लक राहायला सुरुवात होतील।
आता यानंतरचा शेवटचा टप्पा असतो मात्र 2 महिन्याचा, ज्यामध्ये गाईचं दूध घटून होतं फक्त 12 लिटर. आता मग 12 लिटर गुणिले 25 रुपये दुधाचा रेट, 12 गुणिले 25 बरोबर 300 रुपये आपल्याला दुधाचे मिळायला सुरुवात होतील. आता 12 लिटर दूध आहे, त्यामुळे पशुखाद्य कमी करून होईल फक्त 3.5 किलो. 3.5 गुणिले 30 पशुखाद्याचा रेट, तर पशुखाद्यासाठी 105, हिरव्या सुक्या चाऱ्यासाठी 60 रुपये आणि वासरासाठी 30 रुपयाचा चारा. तर असं तब्बल 200 रुपयाचं तुम्हाला हे खाद्य किंवा पूर्ण हिरवा सुका चारा वासराचा पकडून लागेल. 300 रुपये दुधाचे मायनस तुमचा चाऱ्याचा खर्च 200 रुपये, तर मिळतील फक्त 100 रुपये शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या 2 महिन्यामध्ये. मग आता 2 महिन्यात तुम्हाला दररोज 100 रुपये गुणिले 30 दिवस गुणिले 2 महिने, तर असे तब्बल 6,000 रुपये तुम्हाला शेवटच्या 2 महिन्यामध्ये गाईच्या माध्यमातून मिळतील. आता आपण टोटल करूयात. पहिल्या 4 महिन्यामध्ये निव्वळ नफा जो मिळाला आहे 26,160, अधिक तुम्हाला दुसरा टप्पा आहे 3 महिन्याचा, त्याच्यात मिळाले 14,400 आणि अधिक तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मिळाले 6,000. तर असे टोटल 9 महिन्यामध्ये मिळाले तुम्हाला 46,560 रुपये. आता यामधनं आपण मेडिकल खर्च, ज्यामध्ये लसीकरण, त्याचबरोबर तुमचे इतर मेडिसिनल खर्च असतील, टॉनिक्स असतील, हे जर पकडलं, डॉक्टरांची व्हिजिट असेल, वर आल्यानंतर चेक करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर यासाठीचा जो डॉक्टरांचा जो खर्च आहे तो आपण 2,000 रुपये पकडला. बऱ्याच वेळा लसीकरण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या गव्हर्नमेंटकडनं फ्री असतात, बऱ्याच वेळा ते आपल्याला जनावरं तिथे घेऊन जावे लागतात, तर यासाठी लागणारा वाहतूक खर्च आपण एक अंदाजे 2,000 रुपये प्रति जनावर असा पकडलेला आहे. तर तो वजा करता तुमच्याकडे निव्वळ शिल्लक 9 महिन्यानंतर राहील 44,560 रुपये. आता जसं लोक कम्पेअर करतात की नोकरी आणि दूध व्यवसाय, तर मग नोकरीमध्ये काहीतरी महिन्याला फिक्स इन्कम येतो, तो 12ही महिने येतो, पण गाईच्या संदर्भात 9च महिने गाय दूध देत असते, किंवा त्याच्याही कमी देत असते. वर्षभरात ती फक्त 9च महिने दूध जर देत असेल, तर हा 44,560 याला आपण 9 महिन्याने न भागता 12 महिन्याने आपल्याला भागावं लागेल. तर आपल्या असं लक्षात येतं की एक गाय प्रति महिना आपल्याला 3,713 रुपये इतका निव्वळ नफा देत असते. आता यामध्ये ना आपण लेबरचा खर्च धरला आहे, किंवा शेडसाठी जे काय पैसे लागले ते पकडले, किंवा जी इलेक्ट्रिसिटी किंवा जी लाईट लागणार आहे त्यांना पाणी देण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी त्यांना जी लाईट लागणार आहे ती आपण याच्यामध्ये पकडले नाही. 2-3 खर्च आपण पकडले नाही, कारण की आपण एका गाईचा हिशोब त्या ठिकाणी धरलेला आहे. जर आपण 10-12 गायांचा जर गोठ्यांचा हिशोब धरला असता तर त्या गोष्टी आल्या असत्या आणि त्या वाटून गेल्या असत्या. त्यामुळे आपण तो काही हिशोब इथं धरलेला नाही. पण एक सिंगल गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही हे सर्व गोष्टी स्वतःच करणार आहेत असं इथं गृहीत धरलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार 10 गायींमागे जर एक लेबर लावला, 10 गायींमागे जर तुमचं 100 युनिट वीज लागत असेल, काही पेट्रोल लागत असेल, किंवा शेडसाठी जर तुम्ही जर कुठला EMI किंवा कर्ज काढला असेल, तर याचे हप्ते वगैरे ॲड करून तुम्ही तो खर्च अजून जास्ती 10 गायांमध्ये वाटून देऊ शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्ही पर मंथ, प्रति महिना किती पडू शकतो हे काढू शकता. तर यामधनं असं लक्षात येतं की एका गायीमागं एका वर्षाला 44,560 रुपये शिल्लक राहतात. प्रश्न उरतो, आता गाय 70,000ची घेतली पण एका वर्षात 44,560च रुपये शिल्लक राहिले, बाकीचं काय? तर एवढ्या काळामध्ये गाय पुन्हा एकदा गाभण झालेली आहे. तिचं जे पिलू आहे त्याचं देखील एका मोठ्या वासरामध्ये किंवा मोठ्या एका याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याचीही विक्री करू शकता किंवा ही गायही तुम्ही विकू शकता आणि ज्यामधनं पैसे मिळू शकता. नक्कीच याच्यामध्ये फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता आपण भाव 25 रुपये धरला आहे, दुधाचा भाव जास्तही त्या ठिकाणी असू शकतो. तर अशा पद्धतीनं हा हिशोब होता. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.